छान दिसतंय हं सगळे तू. नाही नाही कोणी मला आमंत्रण पत्रिका आहे का, पास आहे का असं विचारायच्या आधी मीच सांगते, आम्ही आपणहून नाही आलेलो असे फुकट्यासारखे. एजे त्यांनी रीतसर आमंत्रण दिलंय आम्हाला, हो की नाही हो? छान दिसतंय हं पण. ए दादा थांब ना, सरबत हवंय मला रे, काय गरम होतंय. ए दादा ए थांब थांब. जा ना आता. कालिंदी काय चाललंय तुझं? कशी आहे या बाईला ना, कारणच हवं असतं या घरात यायचं. तरी नशीब ती रेवती आली नाही. बहिणी असं काय करता? यश पण तर नाहीये ना इथे. यश जिथे रेवती तिथे. मला तर वाटतं ते दोघं ना एकत्र न्यू इयर सेलिब्रेट करत असणार. कुठे गेलायस तू यश? आय होप तू त्या रेवतीला भेटायला गेलेला नाहीयेस. दुर्गा, यश आता लहान राहिलाय का? हे असं कंट्रोल नाही करू शकत तू त्याला. कंट्रोल? मी किशोर, मलाही त्याला असं कंट्रोल करायला आवडत नाहीच आहे. यश जर त्या रेवतीच्या नादी लागला नसता ना, तर मी असं वागले नसतेच. भाऊ आहे तो माझा, सख्खा भाऊ. हे बघा किशोर, मला दुसरी कुठलीही मुलगी चालली असती, पण ती रेवती नाही. अँड इट्स फायनल. तू रेवतीच्या बाबतीत खोटं का बोललीस की ती खूप बिझी आहे म्हणून? येऊ शकली असती ती. मोहिते हं. तुम्हाला ना कुठेही मिळण्याची सोय नाहीये. खरं सांगायला हवं होतं. काहीतरीच तुमचं खोटं बोलावंच लागतं. कार्टी घरी रिकामीच एकटी बसली कोंडून घेऊन स्वतःला. ते पार्टीला आली असती, ती छान चाललंय सगळं.